नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहे टीव्ही मराठी 24 न्यूज। मोठी बातमी, मनसेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन नाराज, कारण त्यांनी उघडपणे व्यक्त केली आपल्या मनातील खदखद। इगतपुरीत सुरू असलेल्या कार्यकर्ता शिबिरासाठी महाजन यांना निमंत्रणच मिळाले नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इगतपुरी इथे सुरू असलेल्या कार्यकर्ता शिबिरात प्रमुख पदाधिकारी आणि प्रवक्त्यांची उपस्थिती दिसली, पण या यादीत एक नाव मात्र नाही, ते म्हणजे मनसेचे ज्येष्ठ नेते स्पष्ट वक्ते प्रवक्ते प्रकाश महाजन। महाजन यांना या शिबिरासाठी निमंत्रणच देण्यात आले नाही। यामुळे त्यांचे मन दुखावले आणि त्यांनी एक खास वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या भावना मोकळ्या केल्या, पण घरच्याच माणसाला बोलावले नाही। मी इतर कोणावर नाराज नाही, माझ्यावरच राग आहे असे म्हणत त्यांनी एक वेदनादायक वक्तव्य केले। मी देव बदलणार नाही, पण जेव्हा देव बोलावतो तेव्हाच देवलात जातो। हे भांडण नशिबाचे आहे आणि तिथेच माणूस हरतो। महाजन यांच्या भावना इतक्या तीव्र होत्या की त्यांनी सांगितले, प्रत्येक मनसे कार्यकर्त्याला अभिमान वाटावा असे मी प्रवक्ता म्हणून काम केले। भविष्यात लोक म्हणतील प्रकाश महाजन नावाचा प्रवक्ता होता आमच्याकडे। महाजन यांच्यावरील नाराजीचे कारण म्हणजे नारायण राणे यांच्यावरील वक्तव्य आणि ठाकरे बंधूंच्या एकतेबाबतची प्रतिक्रिया। त्यांनी सांगितले की राणे यांनी जेव्हा माझ्यावर टीका केली तेव्हा पक्षातील कोणताही नेता माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला नाही आणि माझ्या विधानासाठी मी क्षमा मागूनही मला एकटे टाकण्यात आले। माझ्या कुटुंबाला धमक्या आल्या, फोन आले, त्यामुळे मी राणेंची माफी मागावी की त्यांच्या विरोधात लढावे, या द्विधा अवस्थेत मी लढण्याचा मार्ग निवडला असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले। इगतपुरीच्या शिबिरात एकूण 8 प्रवक्त्यांपैकी 7 प्रवक्त्यांना निमंत्रण मिळाले। प्रकाश महाजन यांना मात्र डावलण्यात आले। मी पक्षाचा प्रवक्ता आहे, पण धोरणात्मक चर्चेत मला बोलावले जात नाही, ही दुर्दैवी बाब आहे असे ते म्हणाले। मनातील खदखद त्यांनी बोलून दाखवली खरी, पण या घटनेमुळे मनसेतील अंतर्गत गोंधळ, संवादाचा अभाव आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। पक्षाच्या घरातला माणूस जर असे म्हणत असेल तर प्रश्न अनेक उभे राहतात। प्रकाश महाजन यांच्या भावनांना उत्तर मिळेल का, की त्यांची नाराजी निशब्दपणे गिळावी लागेल? पाहत रहा टीव्ही मराठी 24 न्यूज। मला या गोष्टीचं वाईट वाटलं की आम्ही जनतेसमोर कोणत्या तोंडाने जावं, जर पक्षच आम्हाला त्यांच्या राज्यव्यापी शिबिरात बोलवत नसेल, तर घरातच आमची इज्जत काही राहत नसेल, तर काय करायला पाहिजे? मला खूप वाईट वाटलं या शिबिरात काही फार असं नव्हतं, पण पक्षाचं एवढं मोठं शिबिर आहे आणि प्रवक्ता नाही आणि प्रवक्त्याला बोलवलं नाही, कारण प्रवक्ते त्या निष्कर्षात बसत नाही। निष्कर्ष कटला आला हो। इतर वेळी प्रवक्ता जीव तोडून पक्षाची बाजू मांडतो, लोकांची नाराजगी घेतो आणि तुम्ही त्याला बोलवत नाहीत। काय काय करायला पाहिजे? काय म्हणजे मला सोडा, माझ्या घरच्या समोर मी काय तोंड दाखवा? घरचे म्हणतील हेच तू काम करतोस, म्हणजे पक्षात आज दिवाळी आहे, पक्षामध्ये आज जल्लोष आहे आणि माझं घर मात्र अंधारात आहे।